गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. आजच्या स्पर्धेच्या या काळात विद्यार्थ्यांकडे प्रत्यक्ष कामाचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि उद्योगमान्य प्रशिक्षण असणं आवश्यक आहे. आमच्या मनीषनं यावर्षी कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंय. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर चांगली प्लेसमेंट मिळावी म्हणूनच पहिल्या वर्षापासून सीडॅकचा अभ्यास करायचा असं त्यांनी ठरवलं. आता साताऱ्यात या कोर्सबद्दल कोचिंग कुठं मिळतं ह्याचाच विचार करत असताना आम्हाला सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीबद्दल कळलं. मग काय, लगेचच आम्ही बहीण भाऊ सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील नटराज मंदिर समोर असणाऱ्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीमध्ये गेलो आणि सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीच्या उदय सरांकडून सीडॅक बद्दल अधिक माहिती जाणून घेतली. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा भाऊ मनीष याने नुकतंच कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंय. त्याला पुढे सीडॅक करायचंय. त्यासाठी पहिल्या वर्षापासून अभ्यास करायचं असं त्यांनी ठरवलंय. पण त्याबद्दल आम्हाला जास्त काही माहिती नाहीये. सांगतो. त्याआधी मला एक सांगायला आवडेल की फार उत्तम डिसिजन तुम्ही घेतला आहात. सीडॅक म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग ही भारत सरकारची मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था IT, कम्प्युटर, AI, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग अशा अनेक क्षेत्रात उत्तम प्रशिक्षण व जॉब उपलब्ध करून देणारी भारतातील अग्रगण्य संस्था आहे. ओ सर, या कोर्सला कोणते विद्यार्थी पात्र असतात? प्रामुख्याने डिग्री इंजिनिअरिंग, त्याचबरोबर कम्प्युटर किंवा IT मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. सीडॅकच्या वर्षातून 2दा एंट्रन्स एक्झाम होतात. जूनमध्ये एकदा आणि डिसेंबरमध्ये एकदा, अशी 2दा ही परीक्षा वर्षातून घेतली जाते. अच्छा सर, सीडॅकच्या एंट्रन्स एक्झामसाठी किती पेपर असतात? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड असतात, जसं की कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, AI अशाच प्रकारचे ट्रेड सीडॅकमध्ये देखील आहेत आणि त्या कोर्सेसनुसार सीडॅक एंट्रन्स एक्झाम आपल्याला द्यावी लागते. तसं पाहायला गेलं तर 3 पेपर असतात, परंतु ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड कोर्स करायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी 3रा पेपर असतो. बाकी इतर सर्व ट्रेडसाठी 2 पेपर द्यावे लागतात, जसं की DAC, DMC, DESD, DBDA. सर, आपण स्वतः सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीमधून विद्यार्थ्यांची तयारी करून घेता असं आम्ही ऐकलं होतं. हो, माझं स्वतःचं सीडॅक झालं आहे. लवकरच माझी कम्प्युटरमध्ये PhD होईल. त्याचमुळे सीडॅकच्या विद्यार्थ्यांची कमी वेळामध्ये सर्वोत्तम तयारी आम्ही करून घेतो. 5 ते 10 हजार MCQ विद्यार्थ्यांकडून आम्ही सॉल्व्ह करून घेतो. त्याचबरोबर आपल्याकडे सेपरेट कम्प्युटर लॅब असल्यामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षेची तयारी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे होते. अच्छा सर, आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टबद्दल काय सांगाल? हा आमचा मागच्या वर्षीचा रिझल्ट बघा. ज्योती या विद्यार्थिनीची ऑल इंडिया रँक 87 आली आहे. प्राजक्ताची ऑल इंडिया रँक 91 आली आहे. अनिकेतची 110 आली आहे. लिस्ट तर तशी मोठी आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी MNC कंपनीमध्ये सर्वोत्तम पॅकेज व मोठ्या पदावर कार्यरत देखील आहेत. दॅट्स ग्रेट. सर, मनीषला IT क्षेत्रात करिअर करायचंय. त्यासाठी पहिल्या वर्षापासून कोणत्या गोष्टींची तयारी करावी आणि त्यासाठी कोणते कोर्सेस घेणं गरजेचं आहे? सांगतो. तसं बघायला गेलं तर तुम्ही कोणत्याही IT सेक्टरला, जसं डिप्लोमा, डिग्री, BCA, BCS, BCom IT अशा कोणत्याही कोर्ससाठी ॲडमिशन घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पायथॉन, C++, जावा, वेबसाईट, डेटाबेस अशा विषयांचे क्लासेस करावेत. हेच विषय IT मधील पाया घडवतात. विशेष म्हणजे हे सर्व क्लास आपल्या इथे होतात आणि त्यातील बरेचसे कोर्स मी स्वतः शिकवतो. दॅट्स नाईस. सर, आम्हाला त्याचा डेमो क्लास अटेंड करता येईल का? हो, नक्कीच. IT संदर्भात सर्व विषयांचे डेमो क्लासेस, ट्रेनिंग आपल्या इथे सुरू असतात. सुपर्ब. सर, एवढा चांगला क्लास आपल्या साताऱ्यात आहे हे ऐकून खूप समाधान वाटलं. मला तुमचा नंबर देता का? हो, 9028407321. 9028 40 73 21. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही जर IT मध्ये उत्तम करिअर करायचं असेल तर आजच सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील नटराज मंदिर समोर असणाऱ्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीला अवश्य भेट द्या आणि तुमच्या करिअरला एक टर्निंग पॉइंट आणा. आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.